नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. अखेर रम्या वसवत्याचा खरा चेहरा घरच्यांसमोर आलाच आणि 16 डिसेंबरचं सगळा ड्रामा कुणी केला हेही सगळ्यांसमोर आलं. होळीमध्ये वसुहत्याने सगळं कबूल केलं आणि मानिनीच्या डोक्यात मिथुन काकांसोबत बोलल्यानंतर सगळे विचार चालूच असतात. 16 डिसेंबरला सगळं कोणी केलं असेल म्हणून ती रम्या वसुहत्याच्या खोलीत जाते, तर तिला तिथे सगळे फोटो असलेली बॅग भेटते. इकडे विक्रमराव सगळ्या घरच्यांशी बोलत असतात. सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. विक्रमराव म्हणतात, 16 डिसेंबर आपल्या आयुष्यात आला आणि सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झाले. पण तरीही आज आपण सगळेजण आनंदाने एकत्रित आहोत. पण हे सगळं कुणी केलं हा प्रश्न तसाच राहिला. तेवढ्यात मानिनी बॅग घेऊन येते, म्हणते मी सांगते. आणि तिला असं बघून सगळेजण शॉक होतात. वसुहत्या रम्या पण चांगल्याच घाबरतात. पण मानिनी म्हणते हे सगळं रम्या आणि वसुहत्याचं कारस्थान आहे. ती सगळ्यांसमोर बॅगेतले सगळे फोटो ग्रीटिंग कार्ड खाली टाकते. हे सगळं बघून रम्या वसुहत्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना खूपच राग येत असतो. मानिनी म्हणते, पार्थ, काव्या, नंदिनी, जीवा, आता तुम्हीच ठरवा यांचं काय करायचं ते. आता चौघेही वसुहत्या आणि रम्याच्या समोर येतात. आता हे चौघेही त्यांना काय शिक्षा देत आहे हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.